आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी असले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला देखील मर्यादा आहेत, असे विधान माध्यम तज्ज्ञ कौस्तुभ शेजवळकर यांनी बदलापुरात केले. प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने फेक न्यूज आणि फॅक्ट चेक या इन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन, माल इन्फॉर्मेशन म्हणजे काय यावर देखील त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. ते म्हणाले, कोणतीही पोस्ट टाकताना जोपर्यंत आपली खात्री होत नाही तोपर्यंत तरी ती शेअर करू नका. भले आपली एखादी पोस्ट शेअर झाली नाही तरी चालेल, पण आपण पोस्ट केलेली शेअरचे दुष्परिणाम इतरांना भोगावे लागू नये त्याची दक्षता घ्यावी, असा सल्लाही शेजवळकर यांनी यावेळी दिला. सोशल मीडियावरती पोस्ट येतात त्यातनं कुठल्या खऱ्या कुठल्या खोट्या, कोणाचे काय त्याच्या मागचे हेतू आहेत हे ओळखता येणं हे त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तर फेक पोस्ट साधारणपणे वर्गीकरण करायचं झालं तर त्याच्यामध्ये मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन आणि माल इन्फॉर्मेशन असं ते केलं जातं. तर मिसइन्फॉर्मेशन मध्ये चुकीची माहिती किंवा खोटी माहिती ही अहेतुकपणे किंवा कोणाचं तरी नुकसान व्हावं अशा हेतूने नाही, पण ती पाठवली जाते. त्यात पाठवणाऱ्याचा असा काही हेतू नसतो की समोर त्याचं नुकसान व्हावं, त्याला मिसइन्फॉर्मेशन म्हणतात. डिसइन्फॉर्मेशन म्हणजे ती माहिती चुकीची आहे, ती धोकादायक आहे हे माहीत असून कळून सवरून दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून पाठवली गेली तर ती डिसइन्फॉर्मेशन. आणि माल इन्फॉर्मेशन मध्ये खरी माहिती पण दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून मुद्दामून पाठवली जाणं. म्हणजे एखादं काहीतरी घटना घडली आहे म्हणून सांगितली जाते आणि ऍक्च्युली तो व्हिडिओ खरा असतो, खरीच हे असते, चित्रण केलेलं असतं, ते व्हिडिओ खरा असतो पण तो वेगळ्याच ठिकाणचा असतो, वेगळ्याच काळातला असतो, इथे वेगळ्या कॉन्टेक्ट मध्ये वापरला जातो. तर हे त्याचे ढोबळ हे म्हणता येईल वर्गीकरण केलं जातं. आता कुठल्याही वर्गीकरणात काही हे असलं, मी कुठेही पोस्ट पडत असली तरी शेवटी त्याच्या विरुद्ध आपल्याला आपला स्वतःचा बचाव करायचा आणि कोणाचं नुकसान होऊ द्यायचं नाही हे करणं गरजेचंच असतं. तर हे करायचं झालं तर कसं करायचं? तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या काही पोस्ट येतात आपल्याला, तर अशा ज्या धोकादायक पोस्ट असतात त्या बऱ्याच पोस्ट मध्ये एक असतं की तुम्हाला फारसा विचार करायला वाव न देता तुम्हाला एक्साइट करून त्या एक्साइटमेंट मध्ये तुमच्याकडनं ती लगेच फॉरवर्ड केली जाईल अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये मजकूर असतो, अशा पद्धतीने ती लिहिलेली असते. किती भीतीदायक आहे, किती घाणेरडं आहे, किंवा त्याच्या उलटही असते की किती अभिमानास्पद आहे, किती चांगली आहे असं. पण ह्यात खरं खोटं काही असू शकतं. मुळात तुम्हाला काहीतरी घृणा, चीड, द्वेष, अतिउत्साह, लोभ, अभिमान, दुराभिमान, आश्चर्य, अनुकंपा अशा बऱ्याच तुमच्या भावनांना आवाहन करून तुम्ही त्याच्यावरती विचार न करता पटकन फॉरवर्ड करा अशा हेतूने, अशा बेताने ती लिहिलेली असते. तर म्हणून आली पोस्ट की थांबायचं, त्याच्यावरती विचार करायचा, जरा वाचायचं, शांत राहायचं. आणि जसं आपण म्हणतो की रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण 1 ते 10 आकडे बोलायचे आणि मग रिॲक्ट व्हायचं, तर तसं आलेल्या पोस्टच्या बाबतीमध्ये तासभर थांबायचं. आली पोस्ट की काय आपल्याला वाटलं लगेच करूया तरी पण काय तशी गरजेची नसते, थांबायचं. आपण त्या एका तासामध्ये जमलं तर ती खरी खोटी शोधायचा प्रयत्न करायचा. इच्छा असेल तुम्हाला, जर का वेळ असेल तर, नाही तर 1 तासाने पुन्हा एकदा ती वाचली की तोपर्यंत कसं होतं की सुरुवातीची जी एक्साइटमेंट असते ती कमी झालेली असते, किंवा आपल्यालाच लक्षात येतं दुसऱ्यांना वाटलं की अरे ह्याच्यात हे आणि हे काय मॅच होत नाहीये, काहीतरी गडबड दिसते, ह्याच्यामध्ये काहीतरी विसंगती आहे. आणि तरीही जर का आपल्याला वाटत असेल नाही तरीही ही फॉरवर्ड करायला पाहिजे, तर मग असा विचार करून बघायचा की ही आपल्या नावाने केली तर चालेल का. पण बऱ्याचदा आपण फॉरवर्ड करतो आणि मी तर बाबा मला आलेली फॉरवर्ड करतोय, त्यामुळे आपण नावानिरळ राहायचा प्रयत्न करतो. तर त्याच्याऐवजी आपल्या नावानिशी आता ही आपण करायची म्हटली तर चालेल का, असा विचार करून बघायचा. तिथे बऱ्याचदा आपल्याला हे स्पष्ट होतं की आपण खरोखरी करणं गरजेचं आहे का नाही. आता काही लोकांचा असा प्रश्न असतो की एवढा वेळ असतो कोणाला, कोण एवढा विचार करणार आणि थांबणार आणि हे सगळं करणार. अशा वेळेला एक विचार असा करायचा की आपल्याला आपण जी पोस्ट फॉरवर्ड करणार आहोत ती आपल्याला कुठून तरी ऐकी आलेली आहे, कोणीतरी बसून ती लिहिलेली आहे. आपल्याला जर का ते सांगायचं म्हटलं तर सबंध टाईप करायचं म्हटलं तर किती वेळ लागेल. तो आपला वेळ ही वेळ वाचलेलाच आहे ना. मग त्या वाचलेल्या वेळाचा सदुपयोग करून आपण ती खरी का खोटी हे शोधायचा प्रयत्न करायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे वेळ नाही असं ते म्हणतात तर नाही मग पाठवू नका. मग तुम्ही स्वतः लिहा असं म्हटलं तर मग काय होईल, त्याला तुम्हाला वेळ द्यायलाच लागेल. मग तोच वेळ इथे दिला, कारण आता तुम्हाला एनिवे लिहायला लागलेलं नाहीये. तर असं करून तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढू शकता इच्छा असेल तर. आता ह्या पोस्ट फॉरवर्ड का केल्या जातात तर बऱ्याचदा त्याच्यामागची कारणं म्हणजे
भावनिक होऊन वाहवत जातात. म्हणजे आता मी सुरुवातीला म्हटलं तसं लोकांना एक्साइट करून लगेच त्यांच्या मार्फत ती फॉरवर्ड करून घेतली जाते. तर त्यामुळे भावनिक होऊन वाहवत जाणं याच्यामुळे होते. तपासण्याबाबत अज्ञान असतं किंवा आली आहे मला शंका वाटते पण ही तपासायची कशी ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे फॉरवर्ड होऊ शकते. किंवा तपासायचा आळस कधी कधी माहित असतं की ह्या साईटवरती ते फॅक्ट चेक करून देतात बरं का, तिथे जाऊन बघायला काही हरकत नाही. हे आपल्याला कधी कधी मनात येतं पण डाय ना काय आपण ढकलून देऊ असं म्हणते. तपासण्याचा आळस करून फॉरवर्ड केली जाते किंवा फॉरवर्ड करण्यातला सोपेपणा. कुठेही तुम्हाला जर का काहीतरी आलं काहीतरी ते दुसऱ्याला द्यायचं म्हटलं की एरवी ते लिहा पुन्हा पाठवा पोस्टाने पाठवा वगैरे हे सगळं करण्यापेक्षा इथे एक क्लिक केली की तुम्ही ती फॉरवर्ड करू शकता, रिट्वीट करू शकता, शेअर करू शकता. त्यामुळे अतिशय सोपं झालेलं आहे. पुन्हा कधी कधी कसं असतं की फॉरवर्ड केल्यामुळे लोकांना काहीतरी केल्याचं असं एक क्षणिक समाधान मिळतं. आम्ही लोकांना सावध केलंय, लोकांना यातला धोका सांगितलेला आहे किंवा लोकांच्या उपयोगाचं काहीतरी फॉरवर्ड केलेलं आहे असं एक क्षणिक कसवं समाधान असतं बऱ्याचदा त्यात. आणि अजून एक कारण असं असतं म्हणजे की खोटेपणा किंवा चूक करून सुद्धा नामानिरळ राहायची सोय असते त्याच्यात. मला काही माहित नाही बुवा, मी तर जे मला आलं ते फॉरवर्ड केलं. ह्या सगळ्या कारणांमुळे पोस्ट शंकास्पद वाटली किंवा खात्री नसली तरी पण ती फॉरवर्ड केली जाते. आता अशी न विचार करता न तपासता पोस्ट फॉरवर्ड केली तर त्याच्यामुळे काय काय धोके आहेत, त्याचे काय काय त्रास संभवतात. तर त्याच्यामुळे चुकीचं इमेज निर्मिती होते. चुकीची दोन्ही अर्थाने. कदाचित एखादी व्यक्ती मोठी नसेल पण त्याच्याबाबत खोट्या गोष्टी सांगून त्याची खोटी इमेज चांगली क्रिएट केली जाऊ शकते किंवा एखाद्याची खोटी बदनामी होऊ शकते. तुम्ही फॉरवर्ड करणाऱ्या पोस्ट जर का एखाद्याबद्दल वाईट लिहिलेलं असेल त्याच्यामुळे एखाद्याची बदनामी होऊ शकते. एखाद्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुम्ही जर का काहीतरी योजना कळवली आणि ती जर का बनावट असेल, बोगस असेल तर आलेली पोस्ट बघून त्यांनी सुद्धा न विचार करता त्यात काहीतरी समजा पैसे घातले तर त्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुम्ही जर का एखाद्या रोगाचा उपचार म्हणून कोणाला तरी काहीतरी पाठवलं असेल तो उपचार करून आणि तो जर का खरा नसेल, पोस्ट फेक असेल तर त्या उपचारामुळे रोग बळावू शकतो. कदाचित त्याच्यात जीवही जाऊ शकतो किंवा रोगाबद्दल नाही पण कधी कधी स्वतंत्रपणे सुद्धा इतर काही फेक पोस्टमुळे जीव जातात लोकांचे. म्हणजे उदाहरणार्थ सांगितलं होतं की गावामध्ये मुलं पळवणारी टोळी आलेली आहे. कोणीही बाहेर गावाचा संशयास्पद पण नाही, तो बाहेर गावाचा कोणतरी दिसला, नौखा माणूस दिसला, त्यात त्यांनी समजा चांगल्या भावनेने गावातल्या एखाद्या लहान मुलाला चॉकलेट बिकलेट दिलं तरी पण मग त्याला मारहाण होऊ शकते, त्यात त्याचा जीवही जाऊ शकतो. काही फेक पोस्टमुळे दंगली घडलेल्या आहेत. तर असे सगळे धोके त्या फेक पोस्टमध्ये असतात. तर फेक पोस्ट तुम्ही पाठवत राहिल्यामुळे तुमचं स्वतःचं सुद्धा कसं काय नुकसान होतं. तर तुमच्या विचारशक्तीबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. आता उदाहरणार्थ बघा की नॉन लीप इयर मधल्या प्रत्येक फेब्रुवारीला 28 दिवस असतात. कॉमन सेन्स आहे. प्रत्येक आठवड्याला 7 दिवस असतात. हा कॉमन सेन्स आहे. म्हणजे नॉन लीप इयर मधल्या फेब्रुवारीमध्ये बरोबर 7 दिवसाचे 4 आठवडे बसणार आहेत. 28. म्हणजे नॉन लीप इयर मधल्या प्रत्येक फेब्रुवारीमध्ये प्रत्येक वार हा बरोबर 4 वेळा येणार आहे. यात काहीही तुम्हाला वेगळं नॉलेज असायची गरज नाही, काही विश्वकोश गुगल करायची गरज नाही. तरी सांगितलं जातं की या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये बरोबर सगळे वार 4 वेळा येणार आणि हा कित्येकच्या वर्षांना आलेला पहिला फेब्रुवारी. आता अशी जर का पोस्ट फॉरवर्ड करायला लागला तर लोकांच्या मनात शंका येणार, एवढंही याला कळत नाही. त्यामुळे तुमच्या विचार क्षमतेबद्दल लोकांच्या मनात शंका येऊ शकतात. तुमची विश्वासार्हता कमी होऊ शकते. तुम्ही जर का सातत्याने न तपासता पोस्ट पाठवत गेलात आणि भले तुम्ही नाही दुसऱ्या कोणतरी लक्षात आणून दिलं अरे ही खोटी आहे बरं का, आणि नंतर हळूहळू लोकांच्या लक्षात अरे आता काय न तपासता फॉरवर्ड करतो, मग तुमच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांच्या मनात शंका येऊ शकते. हे तसं म्हटलं तर कमी फक्त वैयक्तिक त्रासाचे हे मुद्दे. पण तुम्ही परदेशी जाण्यासाठी स्पेशली इथे आता सगळे जे तरुण तरुणी जमलेले आहेत मित्रमैत्रिणी माझे, ते पुढे शिकून कदाचित परदेशी जायचा प्रयत्न करतील तर त्यावेळेला तुमच्या व्हिसाच्या वेळेला तुमचं सोशल अकाउंट तिथे द्यायला लागतं आणि तिथे तुम्ही काय स्वरूपाच्या पोस्ट ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत, पोस्ट केलेल्या ते बघितलं जातं. आणि तिथे जर का तुमच्या पोस्टला सातत्याने कुणीतरी कमेंट करणार हे कुठे दाखवलं असेल तर तुम्हाला व्हिसा मिळायला अडचण येऊ शकते. ही फार मोठी अडचणीची गोष्ट ठरू शकते तुमच्यासाठी. किंवा नोकरीच्या वेळेला सुद्धा बॅकग्राऊंड चेक केला जातो की ही व्यक्ती जी आहे एस्पेशली फार मोठ्या पदांवरच्या व्यक्तीच्या बाबत आपल्या कंपनीच्या कल्चरशी असं वागणं मॅच होतंय की नाही हे पण तपासलं जातं. तिथे साध्या अगदी एंट्री लेवल द्यायला पण कधी कधी बघतात किंवा हा कसा माणूस आहे.
तर तिथे तुम्ही काय पोस्ट कुठे शेअर केलेला आहे ज्याच्या आधारे तुम्हाला नोकरी मिळण्यात अडचणी येऊ शकतील. आणि सगळ्यात त्रासदायक आणि अजून हे म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला पोलिसांकडनं अटक सुद्धा होऊ शकेल की तुम्ही जर अफवा पसरवत असाल, कोणाची तरी खरोखर बदनामी करत असाल तर हे वैयक्तिक सामाजिक असे खूप मोठ्या प्रकारात धोके आहेत त्याचे. आता समजा आपण धरून चालू की एखादी पोस्ट एका माणसाने अर्ध्या तासामध्ये 2 जणांना फॉरवर्ड केली. त्या 2 जणांनी त्याच्या पुढच्या अर्ध्या तासात अजून 2 जणांना फॉरवर्ड केली. आता प्रत्येकाने फक्त 2-2 जणांना फॉरवर्ड करत जायचं ठरवलं किंवा त्यांनी केलं तरी लक्षात घ्या अर्ध्या तासानंतर ती 2 जणांकडे असते, 1 तासानंतर ती 4 जणांकडे असते. मग 4 ते 8 होतात, 8 ते 16, 16 ते 32, 32 ते 64 म्हणजे 2.5 तासांमध्ये ती 32 लोकांकडे, 3 तासांमध्ये 64 लोकांकडे आणि 24 तासांमध्ये ती किती लोकांकडे पोहोचत असेल तुम्हाला काही अंदाज आहे का? ती घात श्रेणीने जेव्हा संख्या वाढते तेव्हा ती अफाट वाढत जाते. त्यामुळे 24 तासांमध्ये मी ऍक्च्युली प्रेझेंटेशन करता असं तुम्हाला तो आकडा दिसला असता. हा आकडा मला सांगता येत नाहीये, काहीतरी एक 12-14 आकडा येतो. एवढ्या लोकांपर्यंत जाते आणि त्या आकड्यापेक्षा पृथ्वीची लोकसंख्या आज कमी आहे. पृथ्वीची लोकसंख्या आता 802.5 कोटी आहे. त्याच्यापेक्षा काही कोटी लोकांपर्यंत ती पोहोचू शकते जर का फक्त 2 जणांनी प्रत्येकाने जर का 2च जणांना दर अर्ध्या तासाने करायचं, ज्याला आले त्यांनी प्रत्येकाने करायचं असं म्हटलं. आता प्रत्यक्षात असं होतच असं नाही. त्यामुळे थिअरी मधला हा आकडा असला तरी पण तो तसा कमी असू शकतो, पण खूप मोठ्या प्रमाणात ती पसरवली जाऊ शकते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पाठवलेली पोस्ट जर का फेक आहे हे लक्षात आलं तर ती फेक आहे ही सांगणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही ज्यांना सांगितलं त्या प्रत्येकाला खरं तर तुमच्या मार्फत ते जायला पाहिजे की नाही बाबा मी आधी पाठवलेली पोस्ट फेक होती तर तू त्याचा प्रसार करू नको. आता ह्याचा त्रास किंवा ह्याचे धोके एवढे आहेत की आपल्या सायबर पोलिसांमार्फत वेळोवेळी आवाहन केलं जातं. आता तुम्ही हे पण ऐकलं असेल, तुम्ही कोणालाही फोन केला की ऐकवलं जातो, मेसेज ऐकवला जातो, त्यातनं लोकांना सावधान केलं जातं. पण त्याचबरोबर सायबर पोलीस सुद्धा वारंवार आवाहन करत असतात की फेक पोस्ट म्हणजे तपासल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. फेक तुम्हाला तपासल्यानंतर कळतं पण तसं करू नका. आपल्या संरक्षण मंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे. दस्तूर सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे. म्हणजे 1-2दा त्याच्या बातम्या आहेत, त्याच्या प्रेझेंटेशन मध्ये मी दाखवू शकलो होतो. तर त्यामुळे पंतप्रधानांचं सुद्धा आवाहन आहे की तुम्ही तपासल्याशिवाय पोस्ट फॉरवर्ड करत जाऊ नका. आणि तुम्ही जर का असं करत असाल तर एक प्रकारे तुम्ही त्यांना धुडकावून लावत आहात, तुम्ही त्यांचा अपमान करतात असाही त्याचा एक अर्थ होतो. त्यामुळे कुठल्याही अँगलने बघितलं तरी हे अडचणीचं आहे आणि त्रासदायक आहे, धोकादायक आहे, चुकीचं आहे. आता फॅक्ट चेक करायचं म्हटलं तर आपण ते कसं आणि काय चेक करू शकतो? तर आलेल्या मेसेजमध्ये सगळ्या गोष्टी एकत्र असतात. म्हणजे त्याच्यातनं लोकांचे विचार त्यात असतात, लोकांच्या भावना, त्यांची मतं, त्यांच्या कल्पना, या सगळ्या गोष्टी कशा आहेत की ह्या सब्जेक्टिव्ह आहे. की त्या व्यक्तीला एखादी गोष्ट धोकादायक वाटली तरी दुसऱ्याला ती वाटेलच असं नाही. एखादी गोष्ट फार भीतीदायक वाटली तरी दुसऱ्याला वाटेलच असं नाही. ह्या सगळ्या सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत, त्या बाजूला ठेवायच्या. पण त्याच्यामध्ये काही वस्तुनिष्ठ किंवा ऑब्जेक्टिव्ह गोष्टी असतात. उदाहरणार्थ त्यात काहीतरी घटनेचा उल्लेख असतो, कुठल्या तरी व्यक्तीचा उल्लेख असतो, कुठल्या तरी तारखेचा उल्लेख असतो किंवा काही आकडेवारी दिलेली असते, काही वैज्ञानिक सिद्धांत दिलेले असतात किंवा लॉजिकल मांडणी केलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासण्याजोग्या असतात. तर फोकस आपला त्याच्यावर असला पाहिजे, कारण त्या सब्जेक्टिव्ह गोष्टी त्या व्यक्तीनुसार बदलू शकतात. आता त्यासाठी आली पोस्ट की आधी थांबायचं, मगाशी म्हटलं तसं थांबायचं. आणि जर का ती सोशल मीडियावरती कुठे शेअर केलेली असेल, ट्विट केलेली असेल किंवा पोस्ट केलेली असेल तर त्याच्या खालच्या कमेंट एकदा बघा. कारण होतं असं की आपण तिथे जाऊन ती पोस्ट बघतो तोपर्यंत ऑलरेडी काही लोकांनी बघितलेलं असतं आणि बघितलेल्या लोकांपैकी काही लोक हे तिकडे नमूद सुद्धा करतात की अरे ही तर खोटी आहे किंवा ह्याने ऑलरेडी फॅक्ट चेक केलं आहे. आपल्याला जी पोस्ट शेअर करावीशी वाटते ती त्याच्या खालच्या कमेंट एकदा बघा की त्याच्यात तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे का. बरं नसेल तसं काही, तिथे काय आढळलं नाही पण तुम्हाला शंका असेल तर त्याच्या नावाने तसं सर्च करून बघा एक पटकन. समजा त्यातनंही कळलं नाही तर तुम्ही ज्यांनी पोस्ट केले त्यांना डायरेक्ट विचारू शकता बाबा हे कशाच्या आधारे तू म्हणतोय आणि ह्याला पुरावा काय. काही पुरावा नाही तर काहीतरी दावे करत असेल तर मग ते त्याला काही तथ्य नाही आणि ते खात्री नाही म्हणून तुम्ही ते मग फॉरवर्ड न केलेले चांगलं असतं. हा त्यातला घेण्यासारखा मुद्दा आहे.
आता ते तपासायचं म्हटलं, आपण तपासायचं म्हटलं तर आधी आपल्या भावनांवरती आपण काबू ठेवायचा. म्हणजे आपल्याला पोस्ट आल्यावर एकदम भीती वाटली, घृणा वाटली, चीड आली, अभिमान वाटला फार, ह्या सगळ्या भावना काबू ठेवायच्या आणि जे लिहिलंय ते शब्दशः वाचायचं. म्हणजे प्रूफ रीडर किंवा मुद्रित शोधन ते म्हटलं जातं की तिथे जे लिहिलंय ते वाचतो तो माणूस. कारण त्याच्यात एकेकाळी आता आपल्याला ऑटो करेक्ट आहे, स्पेल चेक आहे, त्याच्यामुळे विचार न करता तो ऑटो कॉम्प्युटरकडनं उत्तर दिले जातं. पण एकेकाळी जेव्हा मजकूर छापला जायचा तेव्हा ते कामं करणारी ती विशिष्ट माणसं असायची की ते जे लिहिलेलं मजकूर आहे ते तपासायचं आणि त्यात काही गुन्हा असेल तर दुरुस्त करायचं. तर तसं आपल्याला त्या दृष्टिकोनाने ती पोस्ट वाचायला लागते की त्यात काय लिहिलंय, आपल्या मनातल्या भावना बाजूला ठेवून काय लिहिलंय ते पूर्ण वाचायचं. त्यातली वाक्य सुटी करायची आणि मगाशी म्हटलं तसं विचार, भावना असे वेगळ्या सब्जेक्टिव्ह गोष्टी त्या बाजूला काढायच्या आणि फक्त त्यातली तथ्य आहेत, घटना, व्यक्ती, प्रसंग, आकडेवारी हे सगळे बाजूला काढायचे आणि त्याच्यावरती फोकस करायचा आणि त्यात काय म्हटलंय ते तपासायचं. तर ह्यात एक करता येते की तुम्ही ऑलरेडी ह्याचं कोणी फॅक्ट चेक केलंय का हे तुम्ही बघू शकता आणि तसं जर का तुम्हाला दिसलं नाही तर मग तुम्ही त्यातल्या झालेल्या पोस्टच्या मजकुराच्या द्वारे तुम्ही चेक करू शकता किंवा त्यातले फोटो, व्हिडिओ, इमेज ह्यातलं जे काय त्याच्या आधारे करू शकता आणि दोन्हीच्या आधारे, जर का व्हिडिओ असेल तर दोन्हीच्या आधारे करू शकता. मजकुराच्या आधी मजकुरातलं करायचं असेल तर त्यातला जो काही गाभा असेल त्या तुमच्या पोस्ट मधला की बाबा अमुक ठिकाणी अमुक झालं, अमुक ठिकाणी अमुक झालं, ह्याची एक गुगल क्वेरी फॉर्म करायची की उदाहरणार्थ आता काहीतरी मध्यंतरी एक पोस्ट आलेली होती की ज्याच्यामध्ये कम्प्युटर पुढे काहीतरी एक व्यक्ती बसलेली, आता एका देवळामध्ये पुतळा कोरल्याचा आहे आणि ते त्यामुळे केव्हा की फार पूर्वीपासून ते कम्प्युटर आहेत असा त्यात दावा केलेला. एक साधी क्वेरी आपल्याला करता येईल की स्कल्पचर विथ कम्प्युटर अँड कीबोर्ड, एवढं तुम्ही गुगल पुढे टाकायला लागलं तरी पण खरं तर तो आपण तुम्हाला सजेस्ट करतो किंवा त्यात तुम्ही चेक करायचं स्कल्पचर विथ कम्प्युटर अँड कीबोर्ड रिअल ऑर फेक. तर कुठलाही जो काही त्या पोस्ट मधला मुख्य नाव असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये रिअल ऑर फेक किंवा ट्रू ऑर फॉल्स असं करून तुम्ही गुगलला विचारलं की तो ऑलरेडी फॅक्ट चेक केलेला असेल तर तुम्हाला लगेच खाली ती यादी दिसते आणि त्याच्या आधारे मग तुम्हाला कळतं की अरे हा हे ऑलरेडी केलेलं आहे. आणि जर का तसं काही कुठे केलेलं तुम्हाला दिसलं नाही तरी पण शंका वाटते तर त्यातला जो काही फोटो आहे तो फोटो घ्यायचा, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि काही रिव्हर्स इमेज सर्च वेबसाईट असतात, अगदी साधे रिव्हर्स इमेज सर्च म्हणून तुम्ही गुगलवरती क्वेरी टाकली की तुम्हाला अशा वेबसाईट मिळेल, तिथे तो फोटो अपलोड करायचा आणि त्याला विचारायचं की हा फोटो अजून कोणी दाखवलेला आहे. तो रिव्हर्स इमेज सर्च सॉफ्टवेअर जे काय ते तुम्ही अपलोड केलेला फोटो अजून कोणी शेअर केला नाही ह्याची यादी सबंध साईटच्या लिंक सकट देतो. आता तिथे होतं असं की तुम्हाला ज्या कॉन्टॅक्टमध्ये ज्या पोस्टद्वारे तो फोटो आलेला आहे त्याच तीच पोस्ट असंख्य लोकांनी शेअर केल्यामुळे बहुतेक सगळ्या पोस्ट तुम्हाला तशाच मिळतील किंवा बहुतेक सगळे तुम्हाला सर्च रिझल्ट कसे मिळतील पण काही वेगळे मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ आता जर का हे असेल तुम्हाला जर का हा बघा या वर्षीचा कुंभमेळा असं म्हणून काहीतरी व्हिडिओ आलेला तुम्ही तो सर्च केला, असंख्य लोकांनी तोच व्हिडिओ सर्च केला या वर्षीचा कुंभमेळा म्हणून केलेला असेल, पण तुम्हाला दुसरा एखादा काहीतरी व्हिडिओ मिळेल की तोच व्हिडिओ आहे आणि 4 वर्षांपूर्वीचा आहे. अरे मग आता या वर्षीचा जर का कुंभमेळा आहे तो 4 वर्षापूर्वीचा व्हिडिओ शेअर केला का आपण तिथे तर धडधडीत दिसत असतो यार या 4 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, याचा अर्थ हा या वर्षीचा म्हणून सांगितला जाणारा व्हिडिओ पुन्हा आहे. तर असं तुम्ही ते रिव्हर्स इमेज सर्च करू शकता. पण आता इथे तुम्हाला जर का हे करायचं असेल ऑलरेडी फॅक्ट चेकिंग साईटकडे कोणी चेक केलेलं नसेल तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट टाकू शकता की ही मला अशी पोस्ट आलेली आहे ती खरी का खोटी तुम्ही तपासून सांगा. आता त्यांच्याकडे कसे रिसोर्सेस असतात, तज्ञ माणसं असतात वेगवेगळ्या क्षेत्रातली, त्याच्यामुळे ते लोक त्याच्यावरती लगेच खूप संख्येने अशा त्यांना गोष्टी विचारणार नाही तर ते हे करतात, कार्यवाही करतात आणि सांगतात. कारण त्याच्यासाठी काही दिवस थांबायला लागतं खरा खोटेपणा करायला, कारण त्यांच्याकडे असंख्य पोस्ट येत असतात त्यातनं ते त्यांना जमेल तसं ते फॅक्ट चेक करून सांगतात. त्यामुळे त्यांना आवाहन आपण करू शकतो. नाही तर मगाशी म्हटलं तर चित्र मजकुराच्या आधारे आपण इमेज आणि टेक्स्ट करू शकतो, तसंच व्हिडिओ सुद्धा करू शकतो. तर व्हिडिओ तर करायचं झालं तर ते जरा ट्रिकी आहे, पण आलेला व्हिडिओ आपण बारकाईने बघायचा आणि व्हिडिओमध्ये काहीतरी दावे केलेले असतात आणि ते त्या दाव्याशी सगळं काही त्या व्हिडिओमध्ये सुसंगत आहे की नाही हे बघायचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ जर का त्यात मगाशी उदाहरण दिलं आता बघायचं झालं तर काय बघायचं, कुठलीही बारीक सारीक गोष्ट ही त्या हव्या त्या जागी आहे की नाही हे एक आपण बघू शकतो. मग त्याच्यामध्ये जी लोक आहेत त्यांचे कपडे काय स्वरूपात आहेत, त्यांनी ते डोक्यावरती काहीतरी टोप्या किंवा वेगळे काही फेटे बांधलेले असतील तर त्यांची स्टाईल काय आहे, आजूबाजूची झाडं वनस्पती कशा आहेत,
आजूबाजूला बाकीचं भौगोलिक हे काय म्हणजे तुम्हाला जर का सांगितलं असेल की आज मी एमपी मध्ये गेलो होतो आणि बॅकग्राऊंडला जर का बर्फ दिसत असेल तर एमपी मध्ये बर्फ कुठून आला, त्यामुळे बारीक सारीक सगळ्या भौगोलिक वैशिष्ट्य काय तिकडची, पाठीमागे कुठली एखादी मोठी इमारत आहे का, दुकानं असतील तर तिथल्या पाट्यांवरची भाषा, मजकूर, आजूबाजूला पोस्टर्स असतील, बॅनर्स असतील तर त्यात काय मजकूर लिहिलेला आहे, ह्या तुम्ही म्हणाल त्या गोष्टी बारकाईने बघायच्या आणि त्या सगळ्या सुसंगीत आहेत की नाही हे एकदा तपासायचं. त्या व्हिडिओमध्ये जर का काही आवाज असतील त्यांचा बारकाईने अभ्यास करायचा. मग तिथे कुठेतरी काहीतरी वाद्य वाजवण्याचा आवाज असेल, ते वाद्य कुठलं ते त्या भागात खरोखर वाजवलं जातं की नाही, कुठेतरी काहीतरी कोणतरी बोलत असेल त्यांची भाषा काय आहे, ते काहीतरी शिव्या देत असतील, कुठल्या भाषेमध्ये बोलतात ते झालं, त्याच्यानंतर तुम्ही आज्ञा देत असेल तर ते काय आहे हे सगळ्या प्रकारचे आवाज. मग कुठे काही घंटा वाजते का, चर्चची बेल वाजते का, अजून कुठला गाडीचा आवाज आहे का, बारीक सारीक प्राणी असतील तर काय, एक प्रकारचं पोलीस तपासासारखं ते काम असतं, पण ते सरावाने जमू शकतं आणि हे बारकाईने आणि ह्या कुठलीही विसंगती असेल की त्यांनी दावा केलेल्या ह्याच्याशी न जुळणारी गोष्ट असेल तर ती शंकास्पद आहे आणि मग त्या व्हिडिओच्या खरेपणाबद्दल मग शंका निर्माण होऊ शकते. ह्या पलीकडे जाऊन कधी कधी हा व्हिडिओ अमुक ठिकाणचा म्हणून सांगितलं जातं आणि तिथे जर का तुम्हाला काहीतरी चौकाचं नाव दिसतं, कुठला तरी एखादा चौकामधला पुतळा दिसतो, तुम्ही गुगल मॅप मध्ये जाऊन त्या चौकाच्या नावाने सर्च करू शकता की तो कुठल्या गावात आहे. आता तो जर का त्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी आज अमुक अमुक गावात आहे आणि तिथे अमुक अमुक हा चौक माझ्या मागे आहे, पण तो चौक जर का तुम्ही गुगलमध्ये सर्च केल्यानंतर गुगल मॅप मध्ये सर्च केला आणि कळलं की तो चौक तर भैताच गावामध्ये, तुम्ही गुगल स्ट्रीट व्ह्यू वापरून जाऊ शकता. एरवी आपण ही सगळी टूल्स आपल्या वैयक्तिक कामासाठी गुगल मॅप वापरतो, कधी कधी गुगल स्ट्रीट व्ह्यू बघतो, पण हे पण आपल्या गरजेपुरतं वापरतो. ह्या सगळ्याचा वापर फॅक्ट चेकिंग साठी पण होऊ शकतो. तुम्ही गुगल स्ट्रीट व्ह्यू मधनं प्रत्यक्ष तिकडे जाऊन तिकडनं गाडीतनं गुगलच्या गाडीने केलेलं शूटिंग बघून ठरवू शकता आणि हा तर त्या गावातला व्हिडिओ त्या गावातला चौक आहे आणि हा तर म्हणतो ह्या गावात आहे, असं कसं असू शकतं. अशा पद्धतीने तुम्ही ते तपासू शकता. किंवा व्हिडिओ मधला पुन्हा एखादा स्क्रीनशॉट घेऊन त्याच्या आधारे मगाशी म्हटलं तसं रिव्हर्स इमेज सर्च करून हाच व्हिडिओ कोणी शेअर केला आहे हे बघून सगळं करू शकता. या सगळ्या माहितीची म्हणजे व्हिडिओची, आवाजाची, त्यातल्या ह्या दिलेल्या माहितीची, ह्या सगळ्याची सांगड घालून आपण मग सगळ्यात सुसंगत आणि सगळ्यात खात्रीचं चित्र का उभं राहतं त्याचा एक अंदाज घेऊ शकतो आणि मग ते खरं का खोटं ठरवू शकतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये अशी एकही पोस्ट येत नाही की बाबा जी आपण पाठवली नाही तर आकाश कोसळेल किंवा जगबुडी होईल, काहीतरी फार मोठ्या प्रमाणात लोक मरतील. त्यामुळे घाई करायची नाही आणि आपली पोस्ट एक वेळ गेली नाही तरी चालेल, पण खोटी पोस्ट गेली तर ती खोटी आहे सांगत पटणं अतिशय अडचणीचं असतं. मग अशी म्हटलं तसं आपल्याकडनं एकदा पोस्ट गेल्यानंतर ती कुठे आणि कोणापर्यंत गेली आपल्याला कळायला मार्ग नसतो, पण तरीही त्याची नैतिक जबाबदारी आपलीच असते आणि अशी कुठलीही पोस्ट नसते की आली की लगेच पुढे ढकललीच पाहिजे म्हणून. त्यामुळे घाई करायची नाही आणि सगळ्यात खात्रीचा चांगला मार्ग म्हणजे खात्री नाही तर पाठवायची नाही. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने खात्री करून घ्या आणि त्यातही जर का ती खरीच आहे असं जर का लक्षात आलं तर मग ती फॉरवर्ड करा. त्यामुळे खात्री नाही तर पाठवायची नाही हा एक आपण मंत्र लक्षात ठेवायचा. आणि तुम्ही कदाचित एक वाक्य ऐकलं असेल किंवा आपण म्हणतो तो मंत्र लक्षात ठेवा. एक टिप मी ही सांगेन की खात्री नाही तर पाठवायची नाही, काही का असे ना, काही का त्यात सांगितलेलं असे ना. आणि दुसरी म्हणजे विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे सोशल मीडिया हे आपल्याकडचं एक साधन आहे माहितीचं लोकशाहीकरण करण्याचं. त्यामुळे कोणीही उठून म्हणजे नावाजलेल्या एखाद्या वृत्तपत्रात एखादी बातमी आली तरी त्याच्या विरुद्ध एखादं जर का तुमच्यापाशी जर का खात्रीचा पुरावा असेल तर तुम्ही सोशल मीडियाद्वारे सांगू शकता की त्यांनी प्रसिद्ध केले त्याच्याविषयी इकडची परिस्थिती वेगळी आहे, हे हत्यार आपल्या हातात आहे, तर त्याचा आपण जबाबदारीने वापर करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन गोष्टी सांगेन. एक म्हणजे विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि खात्री नाही तर पाठवायची नाही. त्यामुळे हे टिप तुम्ही लक्षात ठेवा. आणि मला जे सांगायचं होतं ते मी मांडलेलं आहे तुमच्याकडे. कोणाला जर काही शंका असतील तर जरूर विचारू शकता. तर फेक न्यूजच्या बाबतीमध्ये आता भारतीय न्याय संहिता आलेली आहे, त्याच्यामध्ये काही आता या सरकारने ज्या याच्यामध्ये काही ऍडिशनल हे केले आहेत का, काही कलम दिले तर त्याच्या फेक न्यूज प्रमाणे लोकांना काही शिक्षा होऊ शकेल, त्याच्यावर काय प्रतिबंध येऊ शकेल का, किंवा
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊ शकेल आणि संबंधित यंत्रणांना थोडासा ताप होतो. भारतीय न्याय संहितेमध्ये काही कलम ऍड केली आहे? त्याच्याबद्दल खरं तर इकडे बाकी ते कायदे तज्ञ आपल्या बरोबर आहेत, ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. पण असे कायदे आहेत. पण आता होतं कसं ह्याच्यामध्ये की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनात आलेल्या कल्पना, विचार, तुमची मतं तुम्हाला जाहीरपणे व्यक्त करायचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. लोकशाहीमध्ये ते अतिशय महत्वाचं स्वातंत्र्य आहे. तर त्याच्यामुळे त्याखाली तुम्हाला डायरेक्ट तुम्ही काहीतरी मला खोटं वाटतं म्हणून तुम्ही हे सांगता का म्हणे असं कोणी म्हणू शकत नाही. आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा अमर्याद नाहीये. त्याला कायद्याने बंधनं घातलेली आहेत. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता किंवा सार्वजनिक नीतिमत्ता, आरोग्य ह्याला बाधक जर का काही तुमची पोस्ट असेल तर नक्की त्याच्यावर विरुद्ध कारवाई केली जाते. त्याच्यामुळे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे मी काय हवं ते पोस्ट करेन असं म्हणता येत नाही. त्याच्याखाली त्याला बंधनं आहेत आणि तसे काही कायदे नक्कीच आहेत. मीडिया देखील काही ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या पसरवत असते. आता मला माहिती आहे की आठवतं की एक वृत्तवाहिनी होती आणि मध्यंतरी एक वादळ आलं होतं आणि वादळाचं चित्रीकरण करताना तो अँकर समोर उभा होता आणि मागे खूप सोसाट्याचा वारा येतोय आणि तो हलतोय असं ते सगळं चित्र दाखवलं जात होतं आणि एक व्यक्ती त्याच्या मागून चाललाय, तो नॉर्मली चाललाय. मग असं मीडिया सुद्धा अशा प्रकारे हे करत असतं तर कुठेतरी तुम्ही याबाबत काय मार्गदर्शन कराल? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता ह्यात कसं होतं की जसं मी आता म्हटलं की माहितीचं डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे, लोकशाहीकरण झालेलं आहे. त्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे. वेगवेगळ्या चॅनेल्सची आपापसात ही स्पर्धा, असंख्य चॅनेल्स आलेली आहेत. प्रत्येक चॅनेलला टीआरपी मिळवण्यासाठी आपल्याकडे लोकांना खेचायची त्यांची आपापसातली स्पर्धा आहे. त्याच्यामुळे जो ज्या मार्गाने त्यांना सुटेल त्या मार्गाने ते करत असतात. तुम्ही म्हटलं ते उदाहरण मलाही आठवतंय, ही चुकीची गोष्ट आहे. पण त्यांनी ते लोकांना आकर्षित करण्यासाठी एवढ्या वादळामध्ये मी तरीही उभा आहे किंवा किती वादळ आहे पढा चढा के म्हणतो तसं ते सांगायचा कदाचित प्रयत्न असेल किंवा इथे मी उभा आहे असं सांगायचा प्रयत्न असेल. तर हे त्यांच्याकडनंही चुका होतात. त्यामुळे आपण चिकित्सा करणं हा आपला अधिकार आहे हे कायम लक्षात ठेवायचं. हे तसं करत असतील तरी माझं तर हेही म्हणणं आहे की फॅक्ट चेकिंग साईटवर सुद्धा फॅक्ट चेक केलेल्या असतात, त्याही आपण जरूर बारकाईने वाचा. कारण त्यांनी चांगल्या फॅक्ट चेकिंग साईटची माझ्यामध्ये जबाबदारी अशी असते की त्यांनी ते उलगडून सांगितलं पाहिजे की हे आम्ही कसं तपासलं आणि आम्ही याला फेक का म्हणतो आहे. त्या ज्या काही स्टेप्स दिलेल्या असतात त्या सोप्या असतात, आपणही त्या करू शकतो. तर त्यामुळे फॅक्ट चेकिंग साईटचे सुद्धा आपापले विचार करावं, त्यांची बांधिलकी कुठे आहे, त्यांचे काय मतं आहेत, त्यांची राजकीय मतं काय, त्याच्यानुसार सुद्धा त्यांच्यामध्ये खरं तर असायला नको, पण असे फरक असतो. त्यामुळे ज्या ज्या वेगवेगळ्या फॅक्ट चेकिंग साईटकडे त्यांचं फॅक्ट चेक केलेलं दिसेल त्या सगळ्या आपण बघायच्या असतात. तुम्ही म्हणता तसं होऊ शकतं त्यांच्याकडनं, कारण त्या साईट जर का आता इंटरनेटवरती असतील तर तिकडे क्लिक्स वाढवण्यासाठी किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी हे सगळे प्रकार केले जातात. मग तिथे क्लिक बेट म्हणून एक प्रकार होतो की टायटल असं द्यायचं की त्यातनं काहीच माहिती द्यायची नाही, पण लोकांना आवडून घ्यायचं. या गावामध्ये आहे अमुक तमुक असं काहीतरी एकदम फार मोठं द्यायचं, पण या गावात ते शीर्षकात ते देत नाहीत की अमुक गावामध्ये हे आहे. तेवढं दिलं तर हेडलाईन वाचून पुढे जातील, मग तिकडे क्लिक कसे करतील. म्हणून अमुक गावामध्ये झालं अमुक अमुक करून देतात. त्याचं कारण हेच होतं की तुम्ही त्याच्यावर क्लिक करून आत जावं. हाही एक क्लिक बेट हा सुद्धा एक त्यातला छोट्या प्रमाणात पण फसवणुकीचा प्रकार आहे. तर तसं होत असतं. आपण सावध राहणं आणि चुकीचं दिसलं तर चुकीचं म्हणणं हा आपला अधिकार आहे. की मोठ्या प्रमाणात फेक न्यूज या पेरल्या जातात, त्यासाठी ट्रोलर्स असतात, ते अँटी असतात, ते प्रो असतात. याचा मोठा प्रोपोगंडा एक रन केला जातो. हा एक जाणून बुजून केलेला प्रकार असतो, त्याच्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्याबाबत काय सांगा तुम्ही? हो, हे असं होतं कारण सोशल मीडिया मगाशी म्हटलं तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं माध्यम असल्यामुळे कोणालाही उठून आपली मतं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. ह्याचा फायदा घेऊन त्याच्या आडून एक तर लोकांकरवी म्हणजे पगारी ट्रोलर्स नेमून असं काही गोष्टी केल्या जातात किंवा काही गोष्टी पगारी ट्रोलर्स मार्फत एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ज्या बातम्या किंवा पोस्ट पाठवल्या जातात आणि मग त्यातला मजकूर असं असतं की लोकांनी त्या भावना उचलवळून पुढे फॉरवर्ड केलं जावं म्हणून त्याचं लिखाण असं केलं जातं. पगारी ट्रोलर्स असतात त्यांच्याबाबत ती चुकीचीच गोष्ट, पकडले गेल्यानंतर शिक्षा होणार हे तर आहे, तसं सिद्ध झालं तर. पण एरवी आपण त्याच्यात गुंतू नये किंवा आपल्याकडून अनाहूतपणे सुद्धा असं काही होऊ नये म्हणून आपण सावध असणंही गरजेचे होतं. तुम्ही म्हणता तसं खरं, पण कसं आहे की कुठल्याही गोष्टीचा चांगला वापर करता येतो तसाच वाईटही वापर करता येतो. म्हणजे
आम्ही इथे गेलो आणि आम्हाला हे इथे एवढं चांगलं दिसलं असं तुम्ही तिकडे जाऊन शेअर करू शकता, ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे. एरवी लोकांना कळली नसते अशी कितीतरी ठिकाणं त्याच्यामुळे कळतात, बारीक सारीक बातम्या लोकांना कळतात. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सामर्थ्य आहे, त्याच्यामुळे हे लोकांपर्यंत जाऊ शकतं. पण त्याचबरोबर तुम्ही म्हणता तसे प्रकार करून त्याच्या आधारे प्रोपगंडाही केला जातो. आपण सर्वात राहणं आणि चिकित्सा करत राहणं हा त्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय. आणि मगाशी म्हटलं होतं की खात्री नाही तर पाठवायची नाही, हे जर का धोरण ठेवलं तर त्यांनी किती ट्रोलिंग करायचा प्रयत्न केला तरी त्याला तुम्ही प्रश्न विचारून शेवटी थांबवू शकता. नमस्कार, मी शैलेश माळे. प्रश्न विचारू इच्छित आहे की मायाजाल म्हणतो आपण इंटरनेट म्हणून, मग गुगल सर्च हे किती विश्वासार्हता आहे? हा, तर सर्च करायचं ते म्हणतो. आता गंमत अशी झाली आहे की काही काही नावं ही काही काही प्रॉडक्ट बरोबर जोडली जातात. उदाहरणार्थ फोटोकॉपिंग, याला आपण म्हणतो झेरॉक्स काढणं. कारण झेरॉक्स ह्या कंपनीच्या फोटोकॉपिंग मशीनचा एवढा प्रसार झालेला होता की फोटोकॉपी करणं म्हणजे झेरॉक्स करणं असं झालं. तसं गुगल हे एका टप्प्यावरती एवढं काय म्हणतात त्याला, गुगलचा एवढा प्रसार झाला आणि एवढं वापरलं जायला लागलं की शेवटी ब्राउझरमध्ये सर्च इंजिनचा वापर करून सर्च करणं याला गुगल करणं हे क्रियापद्धत निर्माण झालं. जसं झेरॉक्स म्हणतो, झेरॉक्स करून घे, तसं गुगल कर असं म्हणतो. पण वास्तविक गुगल पलीकडे अजून काही सर्च इंजिन्स आहेत, तीही लोकांनी शोधावी. आणि मगाशी म्हटलं तर समजा एका ठिकाणी आपण सर्वसाधारण गुगलवरती सर्च करतो, तर गुगलवरती नाही मिळालं तर डक गो म्हणून एक आहे, किंवा बिंग म्हणून एक आहे, किंवा असे अजून तुम्ही सर्च केलं वेगवेगळ्या प्रकार यांडेक्स म्हणून एक आहे. असे वेगवेगळे सर्च इंजिन्स आहेत गुगल शिवाय, तुम्ही तिथे जाऊन सर्च करू शकता. आता ज्याची मोनोपोली निर्माण होते तो त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो हे तर आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण विसंबून राहिलं की तो ते दाखवेल तेच आपल्या पुढचं दिसत आहे. म्हणजे तुम्ही म्हणता तो धोका जरूर आहे, पण आपल्याकडे पुन्हा हे स्वातंत्र्य आहे की आपण गुगलच्या पलीकडे ह्यांनी काय सांगितलं, हे काय दाखवलं, हे बघणं हे आपलं स्वातंत्र्य बघू शकतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.